होणार सुद्धा आहोत। यानंतर आपण थेट जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे माझ्यासोबत आहेत आशिष शेलार, स्वतः भाजपचे नेते आणि मुंबईच्या भाजपचा चेहरा ज्यांनी बनलेले आहेत आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली। आशिषजी, माझा अगदी पहिला पॉइंट ब्लँक प्रश्न आहे, आदित्य ठाकरेंच्या आरोपांवरती तुमचं काय उत्तर आहे? आशिष शेलार। उत्तर एवढंच आहे की आदित्य ठाकरेंनी लंडनची किंवा पॅरिसची महापालिका लढवण्याचा विचार करावा। कारण ज्यावेळेला नाले सफाई आणि रस्त्याची कामं चालू होती तेव्हा ते लंडन मधल्या थेम्स नदीचा गाळ बघत होते आणि पॅरिस मधल्या सीन नदीचा गाळ बघत होते आणि त्यामुळे त्यांना मुंबईकरांच्या प्रश्नाशी काही लेणं देणं नाही। त्यांना सुट्टी, मजा, मौज मस्ती आणि आता निवडणुका जवळ आल्यावर केवळ राजकारण याच्या पलीकडे त्यांच्या म्हणण्याला काही महत्त्व। मी आशिष शेलार आपल्यासोबत आहेत, ते आता प्रवासात आहेत कारण अमित शहा येत आहेत, ते त्यांना घेण्यासाठी चाललेले, मात्र तरी सुद्धा ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत असणारच आहेत। आपल्यासोबत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के सुद्धा आहेत। म्हस्केजी, आदित्य ठाकरे म्हणतायत हे सगळा मुंबईचा जो काही बोऱ्या वाजलेला आहे त्याचं कारण एकनाथ शिंदेचा माझा लाडका कंत्राटदार योजना, काय प्रतिक्रिया आपली? कसं आहे की आदित्य ठाकरे यांना कंत्राटदार, मी थोडासा तुम्हाला थांबवतो, मस्केजी माफ करा, थोडासा थांबवतो, मी तुमच्याकडे येतोच। आशिष शेलार आपल्याकडे आहेत, मी पुन्हा शेलारांकडे जातो। शेलारजी, आदित्य ठाकरे आणि तुमच्याही आजच्या ट्विटच्या खाली ज्या मी प्रतिक्रिया वाचत होतो, लोक विचारतायत आयुक्त तुमचा, सरकार तुमचं, मेट्रो प्रकल्प तुमचा, मग तरी सुद्धा टीका शिवसेनेवर का? शेलारजी, याचं कारण स्पष्ट आहे। पहिली गोष्ट तर खोटं बोल पण रेटून बोल हे उद्धवजी आणि आदित्यजींचा राजकीय धर्म झालेला आहे। मुंबईमध्ये पाणी तुंबलं हे 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात केलेल्या कामाच्या आधारावर नाही। मुंबईत पाणी तुंबलं याचं कारण याचं पूर्वनियोजन गेल्या 25 वर्षात जे उद्धवजी आणि आदित्यच्या महापालिकेने केलं पाहिजे होतं ते केलेलं नाहीये। दुसरी मुद्दा, भाजपची महानगरपालिका महायुतीमध्ये जिंकून अजून यायची आहे, अजून भाजपची महानगरपालिका आहे हेही म्हणणं म्हणजे राजकीय केवळ मतदानासाठी आणि मतदारांसाठी उभं केलेलं नरेटिव्हचा प्रकार आहे। मुद्दा यामध्ये स्पष्ट एवढाच आहे, गेल्या 25 वर्षामध्ये ब्रिमस्टोवरचा प्रोजेक्ट पूर्ण का झाला नाही? गेल्या 25 वर्षामध्ये चितळे कमिशनने दिलेलं काम पूर्ण पाणी समुद्राकडे वाहून जाण्याचं पूर्ण का झालं नाही? गेल्या 25 वर्षामध्ये जमिनीवरचं पाणी समुद्राकडे नेताना जे आउटफॉल समुद्राच्या सपाटीच्या लेव्हलच्या खालचेच आहेत ते वर का झाले नाहीत? गेल्या 25 वर्षामध्ये समुद्राचं पाणी शहरामध्ये घुसू नये म्हणून फ्लड गेट्स आणि पंपिंग स्टेशन पूर्ण का झाले नाही? गेल्या 25 वर्षामध्ये ड्रेनेज लाईन आणि ड्रेनेज नेटवर्क 75% का झालं? या सगळ्यातला जे काम आशिष शेलार आता गाडीत आहेत आणि ते अमित शहाचे जो 3 दिवसाचा दौरा येऊ घातलेला आहे त्यांना घेण्यासाठी चाललेले, त्यामुळे त्यांच्या कनेक्शनमध्ये पुढे मागे होत आहे। मी पुन्हा एकदा नरेश म्हस्केंकडे जातो। म्हस्केजी, मी दिलगिरी व्यक्त करतो पण आशिष शेलार प्रवासात असल्यामुळे मला त्यांच्याकडे जेव्हा ते मिळत आहे तेव्हा त्यांच्याकडे जावं लागत होतं। मी